हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आम्ही जात आहोत ग्रीष्णेश्वर 12वं ज्योतिर्लिंग. तर चला आमच्यासोबत तुम्हालाही आम्ही ग्रीष्णेश्वराचे दर्शन करूया. सर्वात आधी आम्ही थोडं नाश्ता करण्यासाठी थांबले, कारण आम्ही सकाळी नाश्ता वगैरे काहीच केलं नव्हतं. नाश्ता वगैरे सोबत घेतला. नंतर आम्हाला टाकायचं होतं पेट्रोल. मग आम्ही पेट्रोल पंपाच्या शोधामध्ये नाहटा कॉलेजच्या पहिले जो पेट्रोल पंप लागतो तिथं पेट्रोल भरलं. इथं बघा पेट्रोल भरतोय आम्ही. मग इथे पेट्रोल भरून आम्ही शिदे निघालो जामनेर रोडाने. तर बघू शकता तुम्ही आता आम्ही जामनेर रोडाने निघतोय, कारण आम्हाला जायचं आहे औरंगाबादहून कृष्णेश्वर मंदिर काही किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आमचा हा प्रवास आहे भुसावळ ते कृष्णेश्वर. त्यामुळे मध्ये रस्त्यामध्ये जे जे गाव लागतात ते तुम्हाला आम्ही दाखवतोय. आता आम्हाला जामनेर लागलेलं आहे, जामनेरचा रस्ता आहे. आता आपण जामनेरमध्ये एंट्री केलेली आहे. जामनेरमध्ये तुम्ही बघू शकता किती छान असा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आपण शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे निघूया. पुढे आपण रस्त्याने जात आहोत. आता पुढे कोणती गावं लागतील ते मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी पुढचे गावांचे नाव तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्यानंतर हां बघा, हे अजिंठा वेरूळ लेणी लागली आम्हाला. अजिंठ्याचं ते रोड आता घाट चालू होईल, इथनंच घाट चालू होईल आपला औरंगाबादचा घाट. तर चला औरंगाबादच्या घाटावरून आपली एंट्री झालेली आहे. आता पुढे जाऊया. आपला हा घाटाचा रस्ता सुरू आहे, घाट अजून संपलेला नाहीये. तर चला पुढे बघूया काय काय गाव लागतात अजून. आता इथं आपला घाट संपतोय. तर तुम्ही बघू शकता घाट पूर्ण संपलेला आहे. आपण आता खूप पुढे निघून आलेलो आहोत. आम्ही ही गाडीमध्ये गप्पा गोष्टी करत वातावरणाचा आनंद घेत पुढे निघत गेलो, कारण वातावरण खूप छान झालेलं होतं. पावसाचं वातावरण झालेलं होतं. आता आम्ही कोणत्या तरी गावामध्ये एंट्री केली. गावाचं नाव मला माहीत नाही. तर आम्हाला लागलेली होती खूप चहाची तडप. चहा पिल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. टाईम झालेला होता, दुपारची वेळ झालेली होती, चहाची तडप लागलेली होती. तर आम्ही चहाच्या शोधामध्ये होतो. तर फायनली या गावामध्ये आम्हाला चहाचं दुकान भेटलेलं आहे. तर माझे मिस्टर तिथं चहा घेऊन आले आमच्यासाठी. तर मी त्यांची मजा उडवली थोडी, चहावाले म्हणून. त्यानंतर आम्ही सर्वांनी तिथं मस्त चहा पिला. चहा एकदम छान होता, टेस्टही खूप छान होती चहाची. आम्हाला सर्वांना चहाची तडप लागली असल्यामुळे सर्वांनी चहा घेतला. सुलतानपूरची चहा. कशी चहा आली थंडी, काय गरम आहे पण चांगली आहे. 7 रुपयाची चहा म्हटलं कशी त्या 7 रुपयाची आहे. इथं मी चहा कशी आहे म्हणजे चहाची टेस्ट कशी आहे असं विचारत होती, पण ते मला 7 रुपये सांगत होते. त्यामुळे मला हसायला आलं. तर आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे. मग हे गाव काहीतरी सुलतानपूर नावाचं गाव होतं हे. तिथं आम्ही चहा ब्रेक घेतलेला होता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमचा प्रवास चाललेला होता. त्यानंतर आम्ही पुढे निघालो, पुढच्या प्रवासाला निघालो. आमचा पूर्ण असा प्रवास तुम्हाला गाडीमधला प्रवास मी पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. कशा पद्धतीने आम्ही कृष्णेश्वरला पोहोचले. त्यानंतर ही माझी 2 मुलं, त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. गाडीत काय चालू आहे, कोण काय बोलतंय त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. कानामध्ये हेडफोन टाकून ते त्यांची गाणी ऐकत बसले होते. त्यामुळे मी त्यांना ओरडले की तुम्ही काहीच बोलत नाही कोणाशी, तुमचे बसलेले. आमचं असंच गप्पा गोष्टी चालू होत्या गाडी चालवताना. आणि मध्येच आम्हाला पाऊसही सुरू झाला, खूप असा जोरात पाऊस चालू झाला. तर आम्ही कोणतं तरी गाव असं हे इथं पोचलेलो होतो. शाळेत इथं जवळ भद्रा मारुती आहे. त्यानंतर भद्रा मारुतीच्या गावाला ना हे तुम्ही बघू शकता, हे काय विकलं जातं हे आम्हाला माहीत नाही. आम्ही पहिल्यांदा हे बघितलं. एवढे मोठ्या पुरी बनवलेल्या होत्या. तर आम्हाला ते माहीत नाही काय असतं तर, पण आम्हाला खूप वेगळं वाटलं, ते नवीनच वाटलं. आम्ही बघतच होतो की हे काय, पूर्ण रस्त्याने एवढे भरून ते एवढे मोठे पुरीचे ट्रे भरून ठेवलेले होते.
आणि कोणाला जर माहिती असेल की याला काय म्हणतात तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण मला अजूनही माहीत नाही की या भटुऱ्यासारख्या पुऱ्यांना काय म्हणतात. कारण पूर्ण रस्त्याने घृष्णेश्वरला जाताना जो रस्ता लागतो त्या पूर्ण रस्त्याने मी हे बघितलं आणि पाऊस कंटिन्यू चालू होता. पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे आम्ही शिदे निघाले, कुठेही ब्रेक घेतला नाही. आता काही 5-6 किलोमीटर बाकी होतं घृष्णेश्वर तिथून. तर तुम्ही असं बघू शकता, असा आमचा प्रवास होता. आता थोड्याच अंतरावर घृष्णेश्वर मंदिर होतं. तर बघू शकता ह्या सर्व रस्ता घृष्णेश्वरला जाण्याचा रस्ता ह्या मध्येच काही वेरूळच्या लेण्या वगैरे लागतात म्हणून तिथं इतकी गर्दी आणि गाड्या दिसतात आपल्याला रस्त्याने. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि हा भक्तनिवास आहे, भक्तनिवास घृष्णेश्वरचा. पण तो भक्तनिवास म्हणजे फक्त जे मोठी ट्रीप येते त्यांच्यासाठी हॉल असतात. तिथं आम्ही टाकलेलं होतं भक्तनिवास म्हणून, पण काही फायदा नाही. आपण रूमच घ्यायची इथं. भक्तनिवास म्हणून इथं काहीच नाही आहे. जे भक्तनिवास होतं ते फक्त मोठ्या गाड्या येतात ट्रीप त्यांच्यासाठी आहे. मग आम्ही रूमच्या शोधात होते आणि त्याच रस्त्याने, सरळ रस्त्याने जिथं भक्तनिवास आहे, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं भक्तनिवास आहे, तिथूनच सरळ आम्ही रूम शोधली आणि फायनली आम्हाला रूम मिळालेली होती. आता तुम्ही बघू शकता ही आमची रूम आहे आणि हा व्हिडिओ मी नंतर घेतलेला आहे. रूम मिळाली तेव्हा मला व्हिडिओ घेण्याची आठवण नाही आणि मी नंतर हा व्हिडिओ घेतला आहे. अशा प्रकारे आमची रूम होती. रूम आम्हाला काहीतरी 900 रुपयापर्यंत मिळालेली होती, थोडी बार्गेनिंग करून. आणि आता सीझन नसल्यामुळे त्यांनी आम्हाला देऊन टाकली ही रूम. नाहीतर याच रूमचे 1200 किंवा 1500 घेतात ते सीझनमध्ये. तर रूम वगैरे आम्हाला मिळालेली होती. तर आता आम्ही चाललेलो होतो दर्शनाला. आम्ही फ्रेश वगैरे झालो, तयारी केली, संध्याकाळचा टाईम होता आणि आम्ही आता दर्शनाला निघालो. सर्वात आधी सगळ्यांना भूक लागलेली होती, सगळे भूक करत होते, त्यामुळे आम्ही नाश्ता केला. सर्वांनी थोडा नाश्ता केला. तुम्हाला खरं सांगू, घृष्णेश्वरला जेवणाची बिलकुल सोय नाही आहे. तिथं बाहेर तुम्ही काहीही खाऊ नका, कारण खूप असं बिलकुल टेस्ट नाही तिथल्या नाश्त्याला आणि जेवणाला. कसं तरी आम्ही ते खाल्लं आणि आता दर्शनाला निघालो. तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये खूप असे फुलवाले किंवा आपल्या या पूजेच्या सामानावाले, तुम्हाला प्रसादावाले बसलेले भेटतात. तुम्ही तिथून प्रसाद वगैरे घेऊ शकता. मग आम्हीही तिथून प्रसाद घेतला, फूल वगैरे घेतले आणि दर्शनाला तुम्ही बघू शकता थोडी रांग होती, एवढीही नव्हती, सीझन नसल्यामुळे एवढी रांग नव्हती, पण आता थोडी गर्दी झालेली होती. मग आम्हाला इथं फोन लॉकरमध्ये ठेवायचा होता. फोन इथं मोबाईल अलाउड नाही आहे मध्ये, त्याच्यामुळे इथं फोन वगैरे जमा करावा लागतो लॉकरमध्ये आणि ते 10 रुपये घेतात लॉकरवाले. यांचं असं स्वतंत्र असं लॉकर नाही आहे. प्रायव्हेट लॉकरमध्ये आपल्याला फोन जमा करावे लागतात. जर तुम्हाला जायचं असेल तर कधीही फोन घरी ठेवून जा, आतमध्ये फोन नेऊ देत नाही. इथं आम्ही 10 रुपये देऊन सर्वांचे मोबाईल जमा केले. त्यानंतर हे फूल वगैरे घ्यायला गेले. बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली होती आणि ते फूल आणायला गेले. मग आम्ही त्यांचं वाट बघत होतो, ते फूल वगैरे घेऊन आले. कारण आधी आम्ही पूजा वगैरे इथनं घेतली नाही, थोडं बघितलं पूजेचं, पण आम्हाला इथलं पूजा वगैरे आवडली नाही. मग पुढूनच घेऊन आले, जिथं एंट्री करतात तिथूनच घेऊन आले. त्यांनी खूप सारे फुलं वगैरे, बेलपत्री खूप दिलेलं होतं, म्हणून आम्ही आधी ज्यांच्याकडे पाहिली त्यांच्याकडूनच घेऊन आले. आणि मग इथं नंबर लागलेले होते. आणि एक गोष्ट सांगायची तर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये दर्शन खूप सुंदर दर्शन होतं. तिथं तुम्ही कधीही जा, तिथं पूर्ण तुम्ही मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन करू शकतात. बघा, मी आता बाहेर येऊन गेले आम्ही दर्शन करून, कारण आतमध्ये मोबाईल वगैरे सर्व जमा करून घेतलेला होता. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि पूर्ण आतमध्ये पूर्ण गाभाऱ्यामध्ये एंट्री असते. माणसांना तिथं कपडे, शर्ट काढावी लागते. मुलांना, माणसांना शर्ट काढून तिथं दर्शन होतात. आमचे इतके सुंदर दर्शन झाले, पूर्ण असं अभिषेक वगैरे करून दर्शन झाले. आम्ही खूप छान असं दर्शन केले. त्यानंतर बघा इथे हे नेकलेस वगैरे विकतात. मग माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं, मग मला घ्यायचा होता. मग थोडं बार्गेनिंग करून एक नेकलेस घेतला मी. मग त्यानंतर आम्ही जेवणाच्या शोधामध्ये होते. रात्र झालेली होती, संध्याकाळची वेळ होती.
रात्र होण्याचा टाईम होता, त्यामुळे सर्वात आधी जेवण शोधत होते. आजूबाजूला कुठेही व्यवस्थित जेवण नाही. खूप चालत चालत आम्ही पुढे आलो. चालत चालत हॉटेलच्या शोधामध्ये खूप पुढे निघून गेलो. त्यानंतर आम्हाला एक छान असं रेस्टॉरंट मिळालं, जिथं जेवण खूप छान होतं. तर चला बघूया आतमध्ये कसं आहे. तर तुम्ही बघू शकता हे रेस्टॉरंट आहे. मी त्याचं नाव वगैरे घ्यायचं विसरून गेली. मला कॅमेरा पकडायची सवय नाही, त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढायला मी विसरून जाते. आता इथं आम्ही ऑर्डर वगैरे दिली, जेवण केलं, कारण जेवण खूप छान होतं, टेस्टी होतं. आणि हे हॉटेल खूपच असं पुढे जावं लागतं ह्या हॉटेलसाठी. आपण जर तिथल्या तिथे बसलो तर तिथं जेवणाला टेस्ट नाही. तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर तुम्ही सरळ पुढे निघून जा. तिथं आजूबाजूला जे छोटे छोटे हॉटेल आहे तिथं बिलकुल जेवण करू नका. काहीच टेस्ट नाही, कशालाच टेस्ट नाही. आमचं इथं जेवण वगैरे झालेलं आहे. तिचं जेवण वगैरे झालं. आम्ही आता रूमवरती येऊन गेलो, कारण खूप अशी रात्र होऊन गेलेली होती. तर गुड मॉर्निंग, सकाळ झालेली आहे. तर आता आम्ही निघतोय दर्शनाला. आणि बघा, तर सकाळी आमचं दर्शन झालेलं होतं. खूप छान असं दर्शन झालेलं होतं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. मी दुसऱ्या वेळा दर्शन घेतलं. आणि सकाळी सोमवार असल्यामुळे आज सोमवार होता, त्यामुळे थोडी गर्दी होतीच. आतमध्ये खूप छान असं दर्शन झालं. मोबाईल रूमवरतीच ठेवून आली. यांनी मोबाईल थोडा लपवून घेतलेला होता, म्हणून आम्ही मोबाईल काही दाखवला नाही त्यांना. आणि बघा तुम्ही, हे आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या. आणि हे कुठलं तरी देवाचं मंदिर आहे, कुठलं तरी आश्रम आहे इथं जवळ. तर त्या आश्रमचे मुलं इथं येतात, शिकण्यासाठी येत असतील काही. तर ते एवढी काही माहिती नाही या मंदिराबद्दल मला. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमचं दर्शन झालं, पण आम्ही तुम्हाला दर्शन करवू नाही शकले आतमध्ये. आणि हे मंदिर आहे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं. हे मागच्या साईडने आम्ही तिथं आश्रमाकडे तिथं गेलो ना, तिथं हे बघा समोर आश्रम आहे, त्याच्या साईडने हे मंदिर दिसतं, ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग. आणि हे सगळे आश्रमाचे मुलं होते. ह्या आश्रमात असलेले सर्व मुलं होते, इथं शिक्षण करतात ते. असा या आतमधून मंदिर बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे होतं ते मंदिर. खूप छान असं सुंदर असं मंदिर आणि खूप छान असा निसर्ग तिथून दिसत होता. तर आमचं मंदिर दर्शन खूप छान असं झालं आणि ज्योतिर्लिंग दर्शन पण खूप छान असं झालं. तुम्हीही ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग प्लॅन करत असतील तर नक्की या, कारण या ज्योतिर्लिंगाचे दर्शन ज्या पद्धतीने होते तसं कुठल्याही ज्योतिर्लिंगाचे दर्शन होत नाही. तर पूर्ण असं आपण स्वतः जल टाकून अभिषेक करू शकतो, इतकं छान असं दर्शन होतं. आणि हे आम्ही पुढे निघालो. पुढे आम्हाला शहाजीराजे भोसले यांचं स्मारक दिसलं. मग आम्ही थोडंसं म्हटलं पाहून घेऊया कसं आहे. आपण आता इतक्या दूर आलो आहोत तर आजूबाजूला काय आहे. तर आम्ही असं पायी फिरत होतो, कारण मुलं वगैरे रूमवरतीच होती, झोपलेली होती, आराम करत होती. मग त्यामुळे आम्ही दोघं माझे मिस्टर आणि मी सकाळी निघून गेले होते मंदिरामध्ये, कारण त्यांचं संध्याकाळी दर्शन होऊन गेलेलं होतं, माझ्या सासूबाईंचे दर्शन होऊन गेलेलं होतं. त्यामुळे आम्ही दोघेच निघालो. तर हे बंद होतं, याला एंट्री नव्हती आतमध्ये, काहीतरी काम वगैरे चालू असल्यामुळे. मग आम्ही पुढे निघालो शिवकुंडला. हे बघा तुम्ही, इथं हा असा शिवकुंड आहे जिथं कृष्णा देवीने काहीतरी असं शिवलिंग बनवायचे आणि ह्या कुंडमध्ये टाकायची दर शिवरात्रीला, असं काहीतरी ते त्यांची कथा आहे. त्या कथेप्रमाणे त्यांनी या कुंडमध्ये सर्व शिवलिंग विसर्जित करायचे. आणि इथं हा तो पुरातन काळाचा कुंड आहे असं मानलं जातं. अशा प्रकारे आमचं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग खूप छान असं दर्शन झालं. मग आम्हाला सकाळी नाश्त्याची भूक लागली. आम्ही दोघंच होतो, तर आम्ही तिथल्या तिथं बसलो हॉटेलात एका. पण खरंच इथं जेवणाला चव नाही, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही थोडं लांब जा, थोडं लांब नाश्ता वगैरे करा. तिथल्या तिथे नाश्ता करू नका, कारण आमचं 2 वेळेसही असं झालं. मी फर्स्ट टाईमही तिथं ते भज्यांचा नाश्ता वगैरे केला, खूप असं बिलकुल टेस्ट नव्हती. आणि इथंही हा डोसा घेतला मी, पण माझ्याकडनं बिलकुल खाल्ला गेला नाही, कसं तरी खाल्लं मी. आणि इथं आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. नाश्ता केला, मग आम्ही निघालो आता पुढे वेरूळच्या लेणीला जायचं होतं आम्हाला. तर टाटा बाय बाय. आमचा इथला प्रवास असाच खतम झाला. पुढचा आमचा वेरूळच्या लेणीचा प्रवास आहे. आणि तुमचा जर सपोर्ट असेल तर मी अशाच पद्धतीने सर्व असे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला दाखवेल. तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.
गर्दी झाली आहे आता या बुवाच्या झाडावरून खाली आहे.